केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR 2026 मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी चांदवड इथं आढावा बैठक घेतली। यावेळी मतदार यादी पुनरीक्षणाचं काम अचूक, पारदर्शक आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच 22 जुलै रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। चांदवड तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत 30 जून ते 29 जुलै या कालावधीत सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। प्रत्येक पात्र नागरिकाचं नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावं यासाठी क्षेत्रीय स्तरावर काटेकोरपणे काम करण्याचे निर्देश आयुष प्रसाद यांनी संबंधित अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि BLO पर्यवेक्षकांना दिलेत। मी आज चांदवड मतदारसंघाचे सगळे अधिकारी जे आहेत त्यांची आढावा घेण्यासाठी या ठिकाणी होतो। चांदवड मतदारसंघामध्ये काम चांगल्या प्रकारे चालू आहे। आपल्याला माहिती आहे की फॉर्मचा जो डिस्ट्रीब्युशन आहे ते ऑलमोस्ट 95% से पुढे वाटप झालेलं आहे। 5% फॉर्म शिल्लक आहे, त्याच्यामध्ये कदाचित ते मय्यत स्थलांतरित व्यक्ती असेल त्यांचे जो फॉर्म आतापर्यंत देण्यात आलेले आहे। फॉर्म भरून 50% पेक्षा जास्त फॉर्म भरून डिजिटायझेशन पण करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये 2-3 गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख केला की सगळे जो BLA जो राजकीय पक्षाने अपॉइंट केलेला असेल आणि कुठल्या राजकीय पक्षांच्या आतापर्यंत अपॉइंटेड नसेल तर त्या सर्व लोकांनी ताबडतोब अपॉइंटमेंट करून घ्यावं। या नंबर 1 विषय आहे आणि त्याच्यामध्ये BLAंचे देखरेखमध्येही सगळे काम करावं जेणेकरून भविष्यामध्ये होणारे तक्रार ते आपल्याला टाळता येईल आणि एक पारदर्शकता आपल्याला पूर्णतः मेंटेन करता येईल। याच्यामध्ये एक हा विषय सांगितला। दुसरा आहे की पुढच्या 4 दिवसमध्ये आपण SIRचं काम देवळा आणि चांदवडमध्ये आपलं संपवता येतो। त्याच्यामध्ये जवळपास यदि प्रत्येक BLOनी डेलीचे अगर 150 से 200 फॉर्म पण अगर अपलोड करून घेतला फॉर्म जमा करून तर ते काम होते। मी जनतेला रिक्वेस्ट करतो, मतदारांना रिक्वेस्ट करतो की आपण हे सगळे फॉर्म्स जो आहे ते ताबडतोब आपण जमा करावा जेणेकरून हा प्रश्न जो आहे ते राहणारच नाही आणि लवकरात लवकर सगळे जो काम आहे ते लवकरात लवकर मार्गी लागेल। मला एवढा फक्त याच्या अनुषंगाने प्रत्येक अधिकाऱ्यांचा आढावा घेण्यात आला, त्यांची अडचण काय ते समजून घेण्यात आलं। कुठल्याही अधिकारीला कुठल्या अडचण नाही, सगळे BLO असिस्टंट्स या मतदारसंघामध्ये सहकार्य करून राहिले। मुली अचूकपणे आणि वेळेवर हे काम पूर्ण होतील याचा आपण प्रयत्न करू। भारत निवडणूक आयोगाने एक एक्सटेन्शन 8 दिवसाचं दिलेलं असलं तरी आपण जो ओरिजिनल डेडलाईन होता त्याच्या आधी देवला आणि चांदवडमध्ये हा काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपली यही अपेक्षा आहे की अचूकपणे काम होणं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये तक्रार असेल या AIच्या माध्यमातून आजच्या डेटमध्ये निवडणूक आयोग AIच्या माध्यमातून पूर्ण जो काही काम झालं आहे त्याचे निरीक्षण करतात आणि त्याच्यामध्ये कुठल्या त्रुटी अडू नये ते पण आपल्यासाठी महत्त्वाचा विषय आहे जेणेकरून म्हणजे ही पूर्ण SIRची प्रक्रिया अचूकपणे कुठलेही मतदार न सोडता कुठलेही मतदार दुबार नाव न येता ही पूर्ण प्रक्रिया योग्यरीती पार पडेल ही आपला परिपूर्ण प्रयत्न आहे आणि व्यवस्थितपणे हे काम आपल्याकडे पूर्ण होणार आहे। दुसरी गोष्ट आहे की शाळा बाहेर विद्यार्थी असेल या बाल कामगारांचा विषय असेल त्याची पण सर्वेक्षण करायला मी सूचना दिलेली आहे जेणेकरून हे सगळे काम एकत्रपणे पूर्ण होऊ शकतो। गावात जाताना जो शिक्षक आहे BLO आहे त्याला अगर कुठलेही शाळा बाहेर विद्यार्थी लक्षात आला या कुठलेही बाल कामगार लक्षात आले तर त्याची माहिती प्रांत अधिकारीपर्यंत पोहोचवणार आहे जेणेकरून ते संबंधित विभाग त्याच्यावर योग्य म्हणजे नियोजन करता येतो। 1-2 गोष्टीबद्दल सूचना देण्यात आलेल्या आणि त्या अनुषंगाने योग्य रीती काम या ठिकाणी चालतं। आजच्या ज्या बैठकीमध्ये एकंदरीत कोणत्या विषयावर जास्त जोर देण्यात आला आहे? SIR वेळेवर पूर्ण करणे म्हणजे शुक्रवार संध्याकाळपर्यंत SIRची प्रक्रिया पूर्ण या तालुक्यात पूर्ण करणे, दोन तालुक्यामध्ये ते आपला मूल उद्देश आहे आणि आपला यही प्रयत्न आहे की SIR वेळेवर अगर पूर्ण झालं तर कुठलीही अडचण आपल्याकडे राहणार नाही, व्यवस्थितपणे पूर्ण करा त्याच्यावर लक्ष दिलं। दुसरी एक शॉर्ट आढावा याची पण घेतली, आपला शिबिर आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर ते जो आता आपल्याला आयोजन करायचं आहे 22 से 2 ऑगस्टच्या कालावधीमध्ये तो 27 आणि 22 या 2 दिवस या शिबिर आयोजन होत आहे। सर्व नागरिकांना माझ्या वतीने आव्हान आहे की आपण या शिबिरमध्ये आवर्जून उपस्थित राहावं। त्याच्यामध्ये विशेषतः आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये असलेले जो काही गरजू लाभार्थी आहे, जो गोरगरीब लाभार्थी आहे, ज्यांना कुठल्या योजनाची लाभची अपेक्षा आहे, कुठल्या दाखलेची अपेक्षा आहे, जो आपल्या गावामध्ये असलेले जो म्हणजे
अत्यंत गरीब असेल, त्या लाभार्थी असेल, त्याला विशेषतः या शिबिरमध्ये आणण्यासाठी आपण नियोजन पण करून दिलेलं आहे. तर या शिबिरमध्ये किमान मी यही टार्गेट दिलं आहे की किमान 5,000 गरजू लाभार्थी, ज्याला अदरवाईज त्यांच्यावर पूर्णतः दुर्लक्षित झालेलं असेल, त्या लोकांना या शिबिरपर्यंत आपण आमंत्रित करू, त्याला या ठिकाणी लाभ देऊ, दाखले देऊ, शासनाची योजना असेल त्याला जोडू. हा शिबिराचा मूळ उद्देश आहे आणि मोठ्या संख्येमध्ये लोकांनी यावा ही तो म्हणजे अपेक्षा आहे. परंतु याच्यामध्ये लोक येताना त्या ठिकाणी विशेषतः जो अतिगरजू लाभार्थी आहे त्याच्यावर विशेष लक्ष असावं, हे मूळ गोष्टी आहे. कुठली योजना, कुठले दाखले याची मी एक परिपूर्ण यादी प्रांत अधिकारी तहसीलदारकडे पाठवलेला आहे आणि हा यादीचा विचार करून या सगळ्या योजना, जो सगळे शासकीय विभागाची योजना आहेत त्यांनी या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यावा. भरपूर योजना आजच्या डेटमध्ये ऑनलाईन आहे. ऑनलाईन योजना असेल तरी त्याची ऑनलाईन अर्ज त्या शिबिरमध्ये बसून आपण करून घेऊ, ही आपला मूळ प्रयत्न आहे. काही ठिकाणी मुर्गी आणि अंडावाली परिस्थिती होतं. एक विभागाला जो डॉक्युमेंट पाहिजे ते दुसऱ्या विभागाला म्हणजे द्यावा लागतो, परंतु त्या दुसऱ्या विभागाचे डॉक्युमेंट पहिल्यावर अवलंबून आहे. तर एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन पण जमवण्यासाठी यासारख्या शिबिरचा फार मोठा उपयोग झालेला आहे आणि आपला हे प्रयत्न आहे की गरजू लाभार्थीपर्यंत सगळ्या योजना आणि दाखलेचा लाभ पोहोचवायचा. थँक्यू. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांना दहशतवाद्यांची उपमा दिली आहे. त्यावर आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदाभाऊ खोत यांना फार सिरियसली घ्यायची गरज नाही, पण या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना मात्र उत्तर दिलंच पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. सदाभाऊ खोत सारख्या व्यक्तीला आपण अजिबात सिरियसली घेऊ नये. काय एक बरीच वर्ष अडगळीत पडलेला माणूस, भाजपाने MLC दिली आहे म्हटल्यावर त्यांची तळी उचलणं त्याने फार स्वाभाविक आहे. आपण देवेंद्रजी या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीला मात्र निश्चित सिरियस घेतलं पाहिजे. देवेंद्रजी म्हणाले की या आंदोलनाच्या निमित्ताने मला वाटलं त्यांच्यात थोडीफार संवेदनशीलता शिल्लक असेल, परंतु त्यांनी स्वीकारणे, नाकारणे वगैरे तद्द नेहमीच्या स्टाईलमध्ये अहंकाराने आणि दर्पोक्तीने काही उद्गार काढले. तेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की देवेंद्रजी, मुळात तुम्हाला महाराष्ट्राने स्वीकारलंय हा भ्रम आहे तुमचा. महाराष्ट्राने तुम्हाला काय पद्धतीने नाकारलेलं आहे हे एकदा जरा सगळ्या सोशल मीडियाच्या कमेंट वाचून बघा. ज्या मेनस्ट्रीमचे जे सगळे चॅनल्स आहेत त्या चॅनल्सच्या खालीसुद्धा लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, लिहितात, तुम्हाला कोणत्या टोपण नावाने हाका मारतात आणि तुमच्याबद्दल काय परसेप्शन तयार लोकांनी केलेलं आहे ते एकदा समजून घ्या, मग कळेल. आणि हो, फक्त महाराष्ट्रानेच तुम्हाला नाकारलंय असं अजिबात नाही आहे देवेंद्रजी. तुमच्या पक्षातल्याही अनेकांनी तुम्हाला मनोमन अजिबात स्वीकारलेलं नाही. मग ते विनोद तावडे असतील, चंद्रकांत पाटील असतील, किंवा पंकजा मुंडे असतील, किंवा आशिष शेलार असतील, किंवा तुमच्या प्रवक्त्यांमधले सुद्धा अनेक जण, तुम्हाला कुणीही स्वीकारलेलं नाही आहे. अहो, पक्षातल्यांचं सोडा, राज्यातल्यांचं सोडा, तुम्ही ज्या दिल्लीश्वरांच्या ज्यावर इथे त्यांच्या इशाऱ्यावर इथे निर्णय घेता ना, त्या तुमच्या दिल्लीतल्या अमित शहांनी सुद्धा तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीखाली फटाके लावायला सुरुवात केली आहे बरं का. त्यामुळे आमच्याबद्दल विचार करण्यापेक्षा तुमच्या खुर्चीखालचे फटाके कसे निकामी करता येतील याकडे जरा लक्ष द्या. आणि हो, विद्यार्थ्यांबद्दल बोलताना फक्त एवढाच विचार करा की त्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी जर एखाद्या मंत्र्याची, आमदाराची, खासदाराची जर पोरं पोलिसांच्या काठीने जखमी झाली असती तर तुमची काय प्रतिक्रिया असते. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव इथं अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी आढळल्याच्या घटनेनंतर प्रशासनानं तातडीनं कारवाई केली. संबंधित लाभार्थ्याकडील पोषण आहाराचं पाकिट ताब्यात घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. तसंच परिसरातील इतर अंगणवाड्यांमधील पोषण आहाराच्या पाकिटांचे नमुने देखील तपासण्यात आलेत. त्यामध्ये कोणतीही अनियमितता आढळली नसल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे. देवगावतील लाभार्थ्याच्या घरी जाऊन प्रकल्प अधिकाऱ्यांनी संबंधित पोषण आहाराचं पाकिट ताब्यात घेतलं. या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर यावी यासाठी ते पाकिट प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील विविध अंगणवाड्यांमधील पोषण आहाराच्या पाकिटांचे नमुने देखील तपासण्यात आलेत. मॅडम, काल निफाड तालुक्यातल्या देवगाव येथील एक पूजा माळी या महिलेच्या पोषण आहारामध्ये मृत पक्षी आढळला. खूप गंभीर बाब आहे. नेमकी काय कारवाई आता आपल्याकडनं सुरू आहे? मी बालविकास प्रकल्प अधिकारी, निफाड प्रकल्प माझ्याकडे आहे. या सदर अंगणवाडीमध्ये अंगणवाडीचे जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडे जी घटना घडली
की आत्तापर्यंत आपल्याकडे कुठेच असं आढळलेलं नाहीये. म्हणजे आपल्याकडे अशी कोणती प्रकारची तक्रार प्राप्त नाहीये. जेव्हा यांची तक्रार प्राप्त झाली, आपण तात्काळ सर्व अधिकारी इथे आल्यानंतर आपण तो नमुना ताब्यात घेतला. तो आपण आता लॅब टेस्टिंगला पाठवणार आहोत शासनाच्या नियमाप्रमाणे, आणि त्याचा अहवाल आपल्याला लवकरात मिळेलच. आणि आम्ही यांच्या जे आपण आहार वाटप केला त्या आहारासोबतच सेम बॅच आणि जी आपला कोड असेल त्याचेच आम्ही असे 31 नमुने जवळजवळ आता आम्ही घरी व्हिजिट्स केल्या. तर आम्ही प्रत्येक लाभार्थ्याशी पालकांशी बोललो, तर आतापर्यंत कोणाच्या याच्यात काही आढळलेलं नाहीये. यांच्यासोबतच आम्ही सेम याचे 3-4 नमुने देखील लॅबला पाठवणार आहोत की यांच्यासोबतचं आहार तपासणीसाठी. पण आत्तापर्यंतचं, आणि आम्ही इथे आल्यानंतर ह्या न्यूज आपण निफाड, नाशिक सगळ्या ठिकाणी कळवल्यानंतर की सगळ्या ठिकाणचा आहार आपण आता तपासणार आहोत की प्रत्येक ठिकाणचा एक नमुना घ्या की कुठे काही आढळलेला आहे का. यांच्या नमुन्यासोबत आपण इथे 3 घेतले आहेत. तसंच यांच्या अंगणवाडीचे 30 लाभार्थी पण चेक केले आपण. तर आतापर्यंत आपल्याला कोणाच्याही आहारात असं काही प्रकार आढळून आलेला नाहीये. इवन एक पाकिट सोडल्यानंतर आपण त्यांना 4 पाकिट देतो एका लाभार्थ्याला, तर ते पाकिट सोडल्यानंतर अदर पाकिटमध्ये देखील काही आढळलेलं नाहीये. आपला आहार पौष्टिकच आहे. तर आता हे लॅब टेस्टिंग नंतर आपला एक रिपोर्ट कळेल. तो रिपोर्ट आल्यानंतर आम्ही शासनाला देखील सादर करू. आणि इथे देखील गंभीर बाब आहे. जालना शहरातील जुन्या जालना भागातील शनी मंदिर परिसरातील गवळी मोहल्ल्यात दुपारी एका दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीनं काही क्षणातच रौद्ररूप धारण केलं. त्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य, फर्निचर, कपडे आणि इतर मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला तातडीनं माहिती दिली. मात्र आग लागल्यानंतर जवळपास 1 तासानं अग्निशमन दलाचं वाहन घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दरम्यान घरातील गॅस सिलेंडर आणि इतर ज्वलनशील साहित्य वेळेत बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. अग्निशमन दलाच्या प्रतिसादाच्या वेळेबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आगीचं नेमकं कारण आणि नुकसानीचा पंचनामा करण्याचं काम यंत्रणेकडून सुरू आहे. जालन्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाच्या वतीनं संघर्ष मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं, तसंच SC समाजाला 20% आरक्षण लागू करण्यात यावं, अशा विविध मागण्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयानं उपवर्गीकरणाचा निर्णय संबंधित राज्याच्या विवेकाधीन ठेवला असेल सांगितलंय. मात्र महाराष्ट्रात फडणवीस सरकार जबरदस्तीनं उपवर्गीकरण लागू करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची किंमत फडणवीसांना मोजावी लागेल असा इशारा त्यांनी दिलाय. विराट मोर्चा निघतो उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये, काय सांगाल? जनभावना इतकी आक्रोश होतोय. आज सरकारला मला सांगायचंय, मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा काढतोय आणि लाखो लोक त्याच्यामध्ये जमतात, आणि तरी सुद्धा तुम्हाला महाजनासारखं केलं महाराष्ट्र सरकारनं, तर ही संपूर्ण अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या सर्व जाती हा माज उचलवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं सरकारला माझं सांगणं आहे की आपण कोणा विश्वासात न घेता जो हा आणि जबरदस्तीनं सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, खोटा प्रचार करण्याऐवजी सुप्रीम कोर्टाने ते ऐच्छिक ठेवलेलं आहे. ज्या राज्याला उपवर्गीकरण करायचं असेल त्यानेच करावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. असं असताना सुद्धा फडणवीस सरकार जबरदस्तीने करत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, एवढं मी इथे जाहीर करतो. जालन्यातून आज सरकारला काय इशारा देणार आहात? या जालन्यामधून आम्ही हेच सांगू इच्छितो की तुम्ही या सरकार महादलासारखं, म्हणजे देशातलं सरकार सुद्धा आणि इकडचं महाराष्ट्रातलं हे महादलासारखं चाललेलं आहे. त्याने लोकभावनेचा आदर करा आणि लोकांच्या एकंदरीत ज्या भावना आहेत त्यांचा आदर लोकशाहीमध्ये ठेवावाच लागतो. न पेक्षा याच्यातून पाय उतारवायला वेळ लागणार नाही सत्तेवरून, एवढं लक्षात ठेवा. साहेब, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, कुठेतरी आंदोलन दाबण्याचा एक आंदोलक म्हणून आणि एक नेता म्हणून काय म्हणणं आहे तुमचं? माझं अत्यंत, मी त्या सर्व दिल्लीमध्ये असणाऱ्या जंतर मंतर मधल्या सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे. आणि मी ज्या पद्धतीने एक मुलगी सिरियस आहे, अनेक मुलं 17-18 वर्षाची हात आणि इतर म्हणजे मुलीला सुद्धा प्रचंड लागलेला आहे. तर त्याबद्दल मी या देशाच्या सरकारचा निषेध करतो की या पद्धतीने लोकशाहीमध्ये जर तुम्ही लोकांना वागवत असाल
तर तुम्हाला लोकांनी बसवलं, त्यांना लोकांनी खाली करायला वेळ लागणार नाही. त्यामुळं आपल्याला मिळालेला सत्तेचा दुरुपयोग करू नका आणि लोकांची रास्त मागणी आहे असं माझं म्हणणं आहे की या इथे टीईटीचा पेपर फुटतो, या इथे नीटचा पेपर फुटतो. हे सर्व पेपर फुटण्यामागे जे जबाबदार मंत्री आहेत त्यांनी राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे. अरे एकेकाळी रेल्वे मिनिस्टर या देशाचे लाल बहादूर शास्त्री होते. एक रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याने आपल्या स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हा आदर्श इथे ठेवला पाहिजे. न अपेक्षा खुर्चीवर चिटकून राहणे हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे आणि जनता सहन करणार नाही. सरकार आंदोलन भाजप सरकारमध्ये आहे, त्यांना आंदोलन मोडीत काढायचं असं म्हणायचं. सरकार नाही, सरकार प्रयत्न करते दडपशाहीचा, पण मला पूर्ण खात्री आहे की या देशातली आता तरुणाई जागलेली आहे आणि आता हे आंदोलन दडपण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. हे सत्ताधाऱ्यांना असं वाटत असेल तर ते त्यांची भूलचूक होईल एवढं मी नक्की सांगतो. धन्यवाद. आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर नगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईमुळे व्यापारी आणि छोटे मोठे विक्रेते धास्तावलेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावरकर चौक, काळा मारुती रस्ता, चौफळा परिसरातील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. यात्रा काळात अतिक्रमणाच्या नावाखाली त्रास देऊ नये अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. यावेळी प्रशासनानंही सहकार्याची भूमिका घेत वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं व्यवसाय करण्याचं आवाहन केलंय. यावेळी शिवसेना शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडत व्यापारी प्रशासनाला सहकार्य करतील, मात्र यात्रा काळात अनावश्यक कारवाई करून त्यांचा व्यवसाय आणि उदरनिर्वाह अडचणीत आणू नये असं सांगितलंय. व्यापारी भयभीत असल्यामुळे व्यापार करायचा का नाही किंवा आपली दुकानं थाटायची का नाही यात्रा काळामध्ये याकरिता सगळे संभ्रमात असताना प्रशासनाचा कुठलाही निर्णय नाही, दुकाने लावण्यासाठी परवानगी नाही. याकरिता पंढरपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांना आज पंढरपुरातील सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने आम्ही आज एक निवेदन दिलेले आहे की येणारी आषाढी यात्रा पंढरपुरातील व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे यात्रा काळावरती अवलंबून असतो. तरी पंढरपुरातील स्थानिक व्यापाऱ्यांना वाव मिळावा आणि वारकऱ्यांची सेवा करता यावी याकरिता पंढरपुरातील व्यापाऱ्यांना आपल्या जागेमध्ये दुकानं लावण्याची परवानगी द्यावी याकरिता आम्ही आज निवेदन दिलेले आहे. तरी मुख्याधिकारी साहेबांनी आमच्याशी सविस्तर चर्चा करून काय असेल तो निर्णय देतो आम्ही आणि व्यापाऱ्यांनी दुकानं लावायला काय हरकत नाही, पण अतिक्रमण होता कामा नये याची काळजी सर्व व्यापाऱ्यांनी घ्यावी असे आश्वासन दिलेले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. पेरणीनंतर 10 ते 12 दिवस उलटल्यानंतरही अनेक शेतांमध्ये केवळ 20% उगवण झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. निवाणा येथील एका शेतकऱ्याला 3 ते 4 एकरातील पिकावर रोटावेटर फिरवून पुन्हा पेरणीची तयारी करावी लागली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रवी कंपनी उन्नती या कंपनीचे सोयाबीन बियाणं मोठ्या प्रमाणात पेरण्यात आलं होतं, मात्र त्याची उगवण क्षमता अत्यंत कमी निघाल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या कथित बियाणे घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. मी रवी उन्नती कंपनीचे 4 एकर सोयाबीन पेरले होते, त्यापैकी 20% सोयाबीन उगवले. आता माझ्या 4 एकर शेतावर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे. दुबार पेरणी करण्यासाठी वर निसर्ग साथ नाही, गेल्या 12 दिवसापासून पाऊस नाही व तसेच पेरणीसाठी पैसे उपलब्ध नाहीत. तर आमची सरकारला मागणी आहे की आम्हाला तात्काळ काही ना काही 50,000ची मदत द्या व आम्हाला बियाणे उपलब्ध करून द्या व बियाणे बी स्वस्त दरात उपलब्ध करून द्या. आमच्या जवळचे सोयाबीन 4,500 रुपये भाव घेतले, आता 150 रुपये किलोने आम्हाला ते सोयाबीन बिजोईसाठी विकत घ्यावे लागत आहे. तुरीचे बी तसेच, आमच्या तुरीला 8 ते 8,500 रुपये भाव आणि यांच्या तुरीला 300 रुपये किलो पैसा प्रति दराने तूर विक्रीसाठी आहे. तर आमचंही सरकारला एकच सांगणे आहे की शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाला आणि या सीड्स कंपनीने तयार केलेले बी याच्यामध्ये काही ना काही समन्वय साधून त्याची रक्कम ठरवा आणि शेतकऱ्याला जेवढ्या कमी दरात दिल्या जाईल एवढ्या कमी दरात बीज उपलब्ध करून द्या. कृषी अधिकाऱ्याचं काय होतं? तसेच आमच्या तालुक्याला 9 महिने झाले कृषी अधिकारी नाहीत, तरी आम्हाला एक चांगल्या दर्जाचे असे कृषी अधिकारी नेमणूक करून द्यावी अशी सरकारला मागणी आहे.